नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री पॉवर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी उमेश्वर गावंडे। आज आपण घेऊन आलेलो तुरीचे बाजारभाव आणि भविष्यातील वाढणारे काय परिस्थिती राहील तुरीच्या बाजारभावाबद्दल। तर मित्रांनो, तुम्ही जर आमचं चॅनल नियमित बघत असाल आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनला टच करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन जे आहे व्हिडिओचे ते मिळत राहील आणि असेच उपयुक्त असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचे बाजारभाव। तो मित्रांनो, तुरीचे जे आजचे बाजारभाव आहे म्हणजे दिनांक 30 मार्च 2019चे, तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा येथे जवळपास 4950 आणि हे मॅक्झिमम रेट इथं मिळालेले आहे आणि 4600 रुपये हे सरासरी इथं रेट राहिलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यात कळंब येथे जवळपास 5150 रुपये हे मॉडरेट रेट ज्याला आपण म्हणू त्या सर्वसाधारण दर इथं राहिलेले आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात जे तुरीचे भाव राहिलेले आहे ते म्हणजे 4550। त्यानंतर उस्मानाबादमध्ये मुरियम येथे 5205 रुपये। लातूर येथे निलंगा बाजार समितीमध्ये ही जे रेट राहिलेले आहेत 5200 रुपये, म्हणजे जे ज्याला आपण मॉडरेट रेट म्हणू। हिंगोली जिल्ह्यातनी शेगाव येथे 5100 रुपये आणि लातूर इथे उदगीर जे मार्केट आहे इथे 5500 रुपये हे सर्वसाधारण दर राहिलेले आहे। तर मित्रांनो, हे दर जे आहे याच्या अगोदर तुम्ही जर आमचा व्हिडिओ पाहिला असेल तुरीवरचा, तर त्याच्यामध्ये पण आपण सांगितलं होतं की दर वाढणार। आता हे दर थोडे वाढायला सुरुवात होत आहे आणि हे दर वाढण्यामागची कारणं काय आहेत? तर या दरवाढीच्या मागची कारणं अशी आहे की भारताची जी आयात आहे तुरीच्या बाबतीतली किंवा डाळीच्या बाबतीतली, ती आयात जी आहे ती घटलेली आहे 35% आणि निर्यात जी आहे डाळीची ती वाढलेली आहे 217%। 217%। त्याला आणखी एक कारण वाढण्याचं म्हणजे अल निनो जे इफेक्ट आहे ते सुद्धा वाढलेलं आहे। म्हणजे पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या भावावर सुद्धा मालावर सुद्धा याचा परिणाम होईल आणि जे बफर स्टॉक गव्हर्नमेंट कलेक्ट करत आहे याच्यामुळे सुद्धा तुरीचे भाव जे आहे ते वाढत आहे। तर मित्रांनो, हे सगळे कारण एकंदरीत या गोष्टीसाठी कारणीभूत आहे आणि जर आपण एकंदरीत विचार करतो म्हटलं तर पुढच्या वर्षीचं जे मान्सून आहे ते सुद्धा भाववाढीच्या दृष्टिकोनातून सध्या तरी शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे। पण पुढच्या वर्षीचं मान्सून कसं राहील याचा अंदाज जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, त्यासोबत घेणारच आहोत। तर येत्या काही दिवसांनी या कारणामुळे तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। बऱ्या मोठ्या प्रमाणातनी वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळेल। पण याच्यासाठी जवळपास 1 ते 1.5 महिना च्या नंतर ही वाढ आपल्याला ठळकपणे दिसून येईल पुढच्या 1.5 महिन्यामध्ये। तोपर्यंत तरी साधारण वाढ आणि घट या प्रकारचंच मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, याची अपडेट आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ की पुढे आणखी काय परिस्थिती राहील। तर जर का तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ॲग्री पॉवर। धन्यवाद।